मंडळी, जे अनैतिक संबंध असतात हे एखाद्या वनव्यासारखे असतात. वनवा ज्या प्रकारे लहान मोठी झाडं येऊ ते त्यांना आपल्या विळख्यात घेत असते, त्याच प्रकारे हे अनैतिक संबंध असते. ज्या घरामध्ये याची सुरुवात होते मग यांच्या विळख्यामध्ये सुद्धा काही निर्दोष लोकांचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होते. काही लोकांना इथपर्यंत की आपला जीव सुद्धा गमावा लागतो. आजची घटना अशाच प्रकारची आहे. या घटनेत एखाद्या निर्दोष व्यक्तीचा तर जीव नाही गेला, जे या अनैतिक संबंधामध्ये सहभागी होते यांच्यापैकीच एका महिलेचा जीव गेला. पण हिच्या हत्येच्या आरोपाखाली हिच्या सासरच्या लोकांना विनाकारण तुरुंगात जाऊन बसावं लागलं. आणि जेव्हा पोलिसांनी सखोल तपास केला त्यावेळेस मात्र या महिलेचं जे गुप्त हे नातं होतं, जे अनैतिक संबंध होतं हे उलगडलं. आणि त्यानंतर खरा आरोपी ज्या महिलेची हत्या करतो त्याला पोलिसांनी अटक केली. आणि जे कुटुंब निर्दोष होतं त्यांना संशयाच्या आधारावर पोलिसांनी अटक केली होती, त्यांना मग पोलिसांनी निर्दोष मुक्त केलं. काय आहे हा संपूर्ण प्रकार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे बुलढाणा. आणि या बुलढाणा जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे आमडापूर. आमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे नायगाव खुर्द. या नायगाव या गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, शामराव गायकवाड यांचं. यांच्या घरामध्ये यांची पत्नी, 2 मुलं आणि 1 सून. मोठा मुलगा किशोर शामराव गायकवाड, त्याच्यापेक्षा एक लहान मुलगा मधुकर शामराव गायकवाड आणि किशोरची पत्नी जिचं नाव आशा किशोर गायकवाड, असं यांचं हे कुटुंब होतं. आता या किशोरला काही मुलं बाळ होते किंवा नाही याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, पण असं यांचं आता हे हस्तखेळतं कुटुंब होतं. पण यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये 29 जूनच्या दिवशी अशी एक घटना घडली ज्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एवढंच नाही तर या कुटुंबावर मग खोटे नाटे काही आरोप सुद्धा लावण्यात आले. यांची जी सून होती आशा, ही 29 जूनच्या दिवशी सकाळी आपला नवरा, तिचा दीर मधुकर हे तिघेही शेतामध्ये गेलेले होते. जो किशोर होता आशाचा नवरा, हा काही आपल्या शेळ्या घरच्याच असायच्या, ह्या चारत असायचा. तो शेतामध्ये शेळ्या चारत होता आणि सोयाबीनची पेरणी झालेली होती आणि सोयाबीनची उगवण शक्ती चांगल्या प्रकारे झाली किंवा नाही झाली हे पाहण्यासाठी हे तिघेही शेताकडे गेलेले होते. मधुकर आणि जी त्याची वहिनी होती आशा, त्या दोघांनी काही सोयाबीनचं बियाणं वगैरे सोबत घेतलेलं होतं आणि जिथं काही हे सोयाबीन निघालेलं नाही त्या ठिकाणी हे टोबायचं होतं. अशा प्रकारे हे आता शेतामध्ये गेलेले होते. मग त्याच प्रकारे यांनी संपूर्ण शेत जे होतं हे फिरून पाहिलं आणि त्यानंतर जिथं जिथं आवश्यकता भासली त्या ठिकाणी यांनी सोयाबीन टोपलं. आणि त्यानंतर 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारात जो किशोर होता आपल्या शेळ्या चारण्यामध्ये व्यस्त होता. एवढ्यात मग जी त्याची पत्नी होती आशा, ही शेताच्या एका दुसऱ्या कोपऱ्यावर उभी होती, तर तो तिचा नवरा होता हा दुसऱ्या टोकाला उभा होता. या महिलेनं आपल्या नवऱ्याला हाताने हातवारे केलं आणि सांगितलं, मी आता घराकडे चालली आहे. नवऱ्याने हातानेच इशारा केला आणि सांगितलं की तू जा, मी शेळ्या चारत आहे आणि संध्याकाळी परत घरी येईन. अशा प्रकारे दोघांनी फक्त हाताने इशारा केलेला होता. दोघांनाही एकमेकांचा आवाज येऊ शकत नव्हता, असे हे अंतरावर होते. आणि जो मधुकर होता हा सुद्धा मग शेतामध्ये काही वेळ इकडं तिकडं फिरला आणि त्यानंतर मग तो सुद्धा आपल्या वहिनीच्या मागं निघून गेला. पण जसं आता ही महिला शेताकडून तर घरी निघालेली होती, पण ती संध्याकाळपर्यंतही घरी आलेलीच नव्हती. जसा किशोर घरी आला, घरी आल्याच्यानंतर तो घरामध्ये पाहतो तर त्याची पत्नी त्याला कुठं दिसत नव्हती. त्यानं आपली आई वडील यांना विचारलं की तुमची सुनबाई आलेली नाही, ती तर दुपारीच घराकडे निघून आलेली होती. पण तेव्हा मग हे जे किशोरचे आई वडील होते यांनी त्याला सांगितलं की तुझ्यासोबत जेव्हा ती सकाळी गेली तेव्हापासून तर ती परत घरी आलीच नाही. जेव्हा असं आईवडिलांनी सांगितलं त्यावेळेस मात्र याच्या पायाखालची जमीन सरकली. याला आता चिंता वाटत होती की पत्नी दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारात शेताकडून घरी तर निघालेली होती, तासाभरात 2 तासामध्ये तिनं घरी यायला हवं होतं, पण आता ती मध्येच कुठं बेपत्ता झाली आहे, कुठं गायब झालेली आहे. हा आता किशोर समोर खूप मोठा प्रश्न पडला होता. त्यानंतर मग आता त्यांना काही भीती वाटत होती की काही हिंस्र पशूने हिच्यावर काही हल्ला तर केला नाही ना, हिला काही नुकसान तर पोहोचवलं नाही ना, अशा प्रकारे आता तिला काही घायल तर केलं नाही ना, अशा प्रकारचे काही यांना विचारत होते. मग नंतर जो मधुकर होता यालाही विचारपूस केली. तोही म्हणाला की मी तर मागच थांबलेलो होतो, पण वहिनी समोर आली, मलाही माहीत नाही ती कुठे गेली ते. अशा प्रकारे किशोरही सांगून मोकळा झालेला होता. मग किशोर, त्याचा भाऊ, त्याचे आई वडील अशा प्रकारे आता ज्या आशा होती हिचा आता ते शेत शिवारामध्ये शोध घेत होते, पण तिचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता. आता यांनी मग लगेच तिच्या माहेरच्यांना कळवलं की तुमची मुलगी तुमच्या घरी तर आली नाही ना, कदाचित काही तिला एकाएकी अर्जंट काम आला असेल. जेव्हा माहेरच्यांना फोन करून विचारलं तेव्हा माहेरच्यांनी सांगितलं की तिचा इथं काही पत्ता नाही, ती इथं काही आली नाही.
आणि ती कुठे गेली आता उलट ते सासरच्या लोकांनाच विचारत होते. मग आता अशा प्रकारे यांची आता संपूर्ण जी रात्र होती हे चिंतेत गेली. दुसऱ्या दिवसची सकाळ उजेडली. दुसऱ्या दिवशी इतर काही शेतात शिवारामध्ये जाऊन पाहिलं, विहिरी नाले हिंडून पाहिले, पण कुठेही त्या महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. शेवटी त्या महिलेचे माहेरची जी मंडळी होती हे सुद्धा इथं तिच्या सासरी तिच्या घरी दाखल झाले. त्यांनीही मग आता विचारपूस करायला सुरुवात केली की अशी कशी गेली, कुठं गेली, तुम्ही तिच्यासोबत काही भांडणतंटा केली होती का, तिच्याशी काही वाद झाले होते का, अशा प्रकारच्या आता नाना प्रकारचे जे प्रश्न होते माहेरची मंडळी सासरच्या लोकांना विचारत होती. असेच काही यांच्या वादविवादामध्ये ताणतणावामध्ये 7-8 दिवस निघून गेले. तोपर्यंत यांनी पोलिसांमध्ये जाऊन एक तक्रारही दाखल केली होती की त्यांची जी महिला आहे आशा ही बेपत्ता झालेली आहे. पोलीस आता पुढे तपास करत होते. अशामध्ये जेव्हा आठवडा निघून गेला आणि 7 जुलै 2025ची सकाळ उजेडली आणि यांच्याच गावापासून काही अंतरावर एक धरण आहे पेनटाकळी. या पेनटाकळी धरणाजवळ काही लोक गेलेले असताना त्यांना एक पाण्यावर तरंगताना एका महिलेचा मृतदेह आढळला. तो मृतदेह पाहताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. जवळपासच्या परिसरामध्ये संपूर्ण लोकांना याची माहिती देण्यात आली. जेव्हा या आशाताईच्या कुटुंबियांनाही असं कळालं की पेनटाकळी धरणामध्ये एका महिलेचा मृतदेह आहे, तेव्हा यांचं कुटुंबही जाऊन त्या ठिकाणी पाहते तर यांच्या पायाखालची जमीन सरकली. जे मृतदेह होता हा त्या आशाताईचाच होता. तिचाच तो मृतदेह होता, तिचाच तो मृत्यू झालेला होता. याची माहिती मग पोलिसांना देण्यात आली. माहेरच्यांचाही रडून रडून आक्रोश उठलेला होता. आता आमच्या मुलीला तुम्ही काहीतरी पैशाचा दबाव दिलेला होता, आमच्या मुलीला तुम्ही पैशाची मागणी केलेली होती, तिला काहीतरी तुम्ही शारीरिक मानसिक छळ केलेला होता, ह्यासाठी आमच्या मुलीनं ही आत्महत्या केलेली आहे. अशा प्रकारे आता माहेरच्या मंडळीचं म्हणणं होतं आणि त्यांनी नुसतं म्हणणंच नाही तर पोलिसांमध्ये थेट लेखी तक्रारसुद्धा नोंदवली की दिराने, नवऱ्याने, सासू सासऱ्यांनी या सर्वांनी मिळून आमच्या मुलीचा छळ केला, तिला पैशाची मागणी केली, घर बांधण्यासाठी 30,000 मागत होते आणि आमच्या मुलीला हे असह्य झालं आणि त्यामुळं आमच्या मुलीनं आत्महत्या केली. अशा प्रकारे आता याच्यावर गुन्हासुद्धा नोंद झाला, यांना अटकसुद्धा झाली. मग आता पुढील जे तपास होता हे पोलीस करत होते की खरंच या सासरच्या लोकांनी या महिलेला अशा प्रकारचं काही छळलं आहे का, तिला पैशाची मागणी केली आहे का, अशा प्रकारे आता पोलीस तपास करत होते. ह्यामध्ये जेव्हा आता महिलेचा तो मृतदेहाचा पोस्टमॉर्टम झालेला होता त्याचाही रिपोर्ट पोलिसांच्या हातात आलेला होता, पण त्या रिपोर्टमध्ये असं आढळून आलेलं होतं की त्या महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आलेली होती, तिचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला नव्हता. आता पोलिसांना अजून एक प्रश्न पडलेला होता. जे माहेरची मंडळी म्हणत होती की आमच्या मुलीनं यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे, तर ती पाण्यात बुडून तिनं आत्महत्या केलेली असावी, मग तिचा गळा आवळून तिचा मृत्यू झाल्याच्या नंतर ती पाण्यामध्ये कशी गेली, हा आता प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता. अजून ह्यामध्येच मग पोलिसांनी अजून काही या सासरच्या मंडळीला विचारपूस करायला सुरुवात केली. सक्तीने विचारपूस सुरू झाली की आता कदाचित सासरच्या लोकांनी तिला घरामध्ये मारला असेल आणि त्यानंतर तिला त्या तलावामध्ये नेऊन फेकला असेल, असाही आता संशय वर्तवला जात होता. मग त्यानंतर जसं की आता पोलीस सक्तीने विचारपूस करत होते, जे काही आता सासरची मंडळी पोलिसांना उत्तर देत होती त्याच्यामध्ये पोलिसांना कोणीही असं दोषी आढळून येत नव्हतं. पण एक असा व्यक्ती होता जो वारंवार आपले बयान बदलत होता, पोलिसांना तो वेगवेगळी उत्तर देत होता आणि तो होता तिचा दीर, ज्याचं नाव होतं मधुकर गायकवाड. मधुकर गायकवाडवर पोलिसांना काहीतरी दाट संशय वाटत होता की याला नक्की काहीतरी याच्याबद्दल माहीत आहे. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा सक्तीने विचारपूस केली आणि त्यानंतर यानं जो संपूर्ण प्रकार घडलेला होता हा सांगितला. त्यानं पोलिसांना सांगितले की साहेब, जे काही या महिलेसोबत झालेलं आहे त्याला फक्त मी जबाबदार आहे, माझं कुटुंब, माझे आईवडील किंवा माझा भाऊ जबाबदार नाही. तुम्ही माझ्या भाऊ आणि आईवडिलांना तुम्ही सोडून द्या, ते निर्दोष आहेत आणि जे खरा गुन्हेगार आहे ते मी आहे, अशा प्रकारे त्यानं आता पोलिसांना सांगितलेलं होतं. मग पोलिसांनी त्याला सक्ती दाखवली किंवा मग त्याला असं वाटत होतं की आपल्या आईवडिलांना याच्यामध्ये विनाकारण गोवलं जात आहे, आईवडिलांना याच्यामध्ये अजून काही त्रास होईल आणि आपण गुन्हा केलेला आहे तर हे जे गुन्हा केलेला आहे आपण स्वीकार करावा, ह्यासाठी मग त्यानं पोलिसांना जी काही खरी कहाणी होती ही आता सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की मागील 3 वर्षापासून वहिनी आणि त्याचे दोघांचे अनैतिक संबंध जुळलेले होते. जसे की एकाच कुटुंबात एकाच छताखाली राहत असल्यामुळं वहिनी दीर या दोघांमध्ये थट्टामस्करी चालत असायची आणि ज्या प्रकारे तिचा नवरा किशोर हा आपल्या कामामध्ये व्यस्त असायचा, आपल्या शेळ्या मेंढ्या चारण्यामध्ये व्यस्त असायचा, तर ह्याच काही कामाच्या अभावामुळं तो आपल्या पत्नीकडं सुरुवातीसारखं काही लक्ष देत नव्हता. सुरुवातीला ज्या प्रकारे तो आपल्या पत्नीला वेळ देत असायचा, तिच्या सर्व काही शारीरिक गरजा तो पूर्ण करत असायचा,
पण हळूहळू करून जे प्रेम होतं हे कुठं कमी होत गेलेलं होतं. त्याच्याकडून हिची जी काही मानसिक शांतता किंवा हिची शारीरिक शांतता तो हिचा नवरा करू शकत नव्हता. ह्यामुळेच ही आपल्या दिराकडे आकर्षित होत गेली आणि दिरासोबतच या महिलेचे अनैतिक संबंध जुळले. दोघांमध्ये शारीरिक संबंधही होत होते. यांचे जे अनैतिक संबंध चालत आलेले होते याच्याबद्दल तीळ मात्र सुद्धा यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला भनक सुद्धा लागलेली नव्हती. अशा प्रकारे यांचं हे गुप्त अनैतिक संबंध, गुप्त नातं सुरू होतं. अशा प्रकारेच यांचं हे चालत असताना भाऊ आपल्या भावावर विश्वास करायचा, आपल्या पत्नीवर विश्वास करायचा आणि तो आपल्या शेळ्या चारण्यामध्ये व्यस्त असायचा. तर जो लहान भाऊ होता हा एका प्रकारे जे काही बाहेरील कामं असायची हा आपल्या बाईकवर बसून, दुचाकीवर बसून तो इतर काही बाहेरची कामं करत असायचा. बाहेर तो फिरस्ती काम करत असायचा. ह्याच्यामध्ये आशाला जे काही कधी काम पडत असायचं त्यावेळेस ती नवऱ्याला कमी पण आपल्या दिराला सोबत घेऊन जात असायची. दिरासोबतच ती आपल्या दुचाकीवर बाहेर गावी जात असायची किंवा इतर काही नातेवाईकांच्या घरी असो किंवा कोणत्याही बाजारात जाणं असो, कोणत्याही कामासाठी ती आपल्या दिरासोबत जास्त प्रमाणामध्ये असायची. यांच्या या अनैतिक संबंधावर कोणालाही संशय सुद्धा नव्हता. पण यांचे अनैतिक संबंध एवढे काही आतल्या आत वाढत गेलेले होते की ही महिला ज्या आपला दीर आहे याला आता वारंवार आपण दोघं सोबत जगायचं आणि आपण दोघं सोबत राहायचं अशा प्रकारे ही त्याला आता मागणी करत असायची की आपण आता दोघं लग्न करायचं. आता जो हा भाऊ होता याला फक्त तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. तिच्याकडं फक्त त्याला शारीरिक सुख घ्यायचं होतं. तिच्यासोबत लग्न करून तिला एक वेगळं ठेवणं हे याला अशक्य होतं. कारण ती भावाची बायको होती. यानं कुठेतरी तेवढी तरी मर्यादा राखलेली होती की भावाला आपल्याकडून नुकसान झालं नाही पाहिजे, फक्त आपले अनैतिक संबंध तर चालले पाहिजे अशा प्रकारे याचं मत होतं. पण जी महिला होती वारंवार त्याला म्हणायची की आपण कुठेतरी दूर निघून जाऊया किंवा आपण दोघं लग्न तरी करूया. ही जी महिला होती वारंवार आपल्या धीराला लग्नाचा तगादा लावत असायची आणि ह्याच काही तिच्या जाचाला कंटाळून, तिच्या या त्रासाला कंटाळून त्याने एके दिवशी मेहकर तालुक्यामध्ये एक मोळी गाव आहे, तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिरावर हा आपल्या वहिनीला सोबत घेऊन गेला. तिथे गेल्याच्या नंतर यानं तिच्या भांगामध्ये कुंकू भरलं, तिच्या गळ्यामध्ये माळ घातली. तिच्या गळ्यामध्ये जुनं मंगळसूत्र होतं जे मधुकरच्या भावानं म्हणजे किशोरनं बांधलेलं होतं. ते तिनं तिच्या हातानं ते काढून टाकलं आणि आता तिला नवीन नवरा करायचा होता, म्हणजेच मधुकरला नवरा करायचा होता. त्यासाठी तिनं मधुकरच्या हाताने एक दुसरं नवीन मंगळसूत्र त्याच्या हातानं आपल्या गळ्यात घातलं. अशा प्रकारे आता या दोघांनीही गुप्त पद्धतीने हे लग्न सुद्धा केलेलं होतं. म्हणजे या दोघांमध्येच हे लग्न झालेलं होतं. फक्त दोघांनाच माहिती की हे दोघे पती पत्नी आहेत. बाकी इतर नातेवाईकांना, गावकऱ्यांना, कुटुंबातील लोकांना सर्वांनाच माहित होतं की हे दीर आणि वहिनी आहेत आणि यांचे असे अनैतिक संबंध असतील असं कोणाला माहीत सुद्धा नव्हतं. पण ही जी महिला होती मग आता एका प्रकारे त्याची पत्नी झालेली होती. तर मग आता त्याला पती पत्नीसारखी घरामध्ये राहायची. जेव्हा हे दोघे एकांतात राहायचे त्यावेळेस त्याला नवरा म्हणूनच हाक मारत असायची आणि मी तुझी पत्नी आहे अशा प्रकारे त्याच्यावरती अधिकार गाजवायची. तो जो काही बाहेरून 4 पैसे कमावून आणत असायचा त्याचे पैसे ही संपूर्ण आपल्या हातात घ्यायची आणि त्याला ठामपणे म्हणायची की मी तुझी पत्नी आहे, तुझी कमाई माझी आहे आणि तुझ्या कमाईवर माझा हक्क नाही तर मग कोणाचा आहे. अशा प्रकारे ही त्याच्याकडून जे काही त्यानं आणलेले पैसे असायचे हे मुठाळून आपल्या हातामध्ये ठेवायची. आणि एवढंच नाही तर मग आता ही अजून त्याला पैशाची मागणी करत असायची. वारंवार याला पैशाची मागणी करत असायची की मला आता हे हवं आहे, ते हवं आहे. कधी सोन्याचे दागदागिने, कधी महागडी साडी, अशा प्रकारचे त्याला ती आता काहीतरी महागड्या वस्तूची मागणी करायची, कधी पैशाची मागणी करायची. आणि हे काही जे आता संपूर्ण प्रकार जो होता, जो मधुकर होता याला आता नकोसा झालेला होता. तो आता या महिलेच्या या त्रासाला खूप कंटाळलेला होता. सुरुवातीला या दोघांचे अनैतिक संबंध खूप काही गोडी गुलाबीने चाललेले होते. पण मात्र जो आता तिचा दीर होता हा आता कुठेतरी या महिलेकडून वैतागलेला होता. त्याला या महिलेकडून आता सुटकारा हवा होता. पण ही महिला मात्र त्याला आता खूप अशी काही चिकटलेली होती की ती मात्र त्याला आता सोडत नव्हती. वारंवार त्याला आता लग्नाचा तगादा लावून लग्न करून घेतलेलं होतं. तर आता वारंवार त्याला ती पैशाची मागणी करत असायची. आता हिच्या यानं जे काही शारीरिक गरजा होत्या ह्या तर पूर्ण करू शकत होता. जे काही तो कमावत होता त्याच्यातूनच तिला तो काही देत होता. पण शेवटी या महिलेची ही पैशाची जी भूक होती ही वाढत चाललेली होती. ह्यासाठी त्यानं ठरवलं की आता हिची आपण हत्याच करायची आणि कायमचं या हिच्या जाचातून आपण मुक्त व्हायचं. अशा प्रकारे त्यानं काही दिवसापासून ही योजना आखलेली होती. तो आता फक्त संधीची वाट पाहत होता आणि ह्याच मध्ये त्याला 29 जूनच्या दिवशी संधी मिळाली होती. जसा त्याचा भाऊ शेळ्या मेंढ्या घेऊन शेताकडे गेलेला होता आणि हे दीर आणि वहिनी दोघेही शेतामध्ये सोयाबीन टोकण्यासाठी गेलेले होते. आणि जेव्हा 1च्या-1:30च्या सुमारात ही महिला घराकडे एकटी निघाली होती आणि त्यावेळेसच मग काही वेळाने
जो तिचा दीर होता मधुकर, हा सुद्धा तिच्या पाठीमागे आला. पाठीमागे आल्याच्या नंतर यानं तिला अर्ध्या रस्त्यातूनच पेनटाकळी धरणाकडे नेलं. तिथं नेल्याच्या नंतर धरणाच्या किनारी काही झाडी झुडपामध्ये यांनी काही वेळ सोबत घालवला. दोघांमध्ये काही गप्पा गोष्टी रंगल्या. दोघांमध्ये जे काही यांना एकमेकांसोबत झटापट करायची होती त्या प्रकारे यांनी केली. त्यानंतर याच्यासोबतच यानं एक काही दोरी आणलेली होती. ती दोरी त्यानं वहिनीच्या गळ्यात घातली आणि तिला मस्करीमध्ये म्हणाला की वहिनी, गळा आवळू का, तुम्हाला मारून टाकू का, अशा प्रकारे तो तिला विचारायचा. पण जी महिला होती त्याच्यावर संपूर्ण विश्वास करून होती. त्याला एका प्रकारे ती नवरा मानत होती. ती त्याला म्हणाले की काय हरकत नाही, मी तुमची पत्नीच आहे, तुम्ही माझा जीव घ्या किंवा मला जिवंत सोडा, हा तुमचा अधिकार आहे, अशा प्रकारे ती त्याला हसत बोलत होती. पण जो दीर होता हा मात्र यानं जसा महिलेच्या गळ्यात फासा मारलेला होता तसाच याने तो जोरात आवळायला सुरुवात केली आणि असा काही रागाच्या भरात यानं तो फासा आवळला की ती महिला जागीच गतप्राण झाली. जेव्हा आता महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर त्या महिलेसोबतच काही टिफिनचा डब्बा होता, काही तिच्यासोबत पिशवी होती, काही जे तिनं घरून काही अवजार आणलेले होते ते काही त्या महिलेसोबतच होते. हे संपूर्ण जे साहित्य होतं यानं एका ठिकाणी एकत्र केलं. दोरी होती ती त्या एका पिशवीमध्ये भरली आणि हे संपूर्ण जो सामान होतं हे यानं एका पाण्यामध्ये जाऊन गाळामध्ये खाली दाबलं. त्याच्यावर एक दगड ठेवला आणि त्यानंतर या महिलेचा मृतदेह जो होता हा सुद्धा पाण्यामध्ये खोलवर नेला. गाळामध्ये या महिलेला खाली पायानं दाबलं, त्याच्यावरून यानं दगड ठेवलेला होता आणि त्यानंतर तो जागेवरून पसार झाला. तिथून गेल्याच्या नंतर तो घरी असा काही जाऊन राहत होता की त्यानं काही केलेलंच नाही. आणि जेव्हा आता कुटुंब सर्व काही या महिलेचा शोध घेत होतं तो सुद्धा कुटुंबियांसोबत शोध घेत होता. त्यानं सुद्धा कुटुंबियांना सांगितलेलं नव्हतं की त्याने तिची हत्या केलेली आहे. पण ज्या प्रकारे आता तिच्या माहेरच्या मंडळीने सासरच्या लोकांवर आरोप लावलेले होते की यांनी आमच्या मुलीचा छळ केला आहे, मानसिक छळ केला आहे, शारीरिक छळ केलेला आहे, पैशाची मागणी केली, हुंड्याची मागणी केली, या आरोपाखाली जेव्हा कुटुंब तुरुंगात जाऊन बसलेलं होतं, पोलीस स्टेशनला जाऊन बसलेलं होतं, पोलिसांनी यांना अटक केलेली होती. आणि जेव्हा पोलिसांनी सक्तीने विचारपूस केली त्यावेळेस जो संपूर्ण प्रकार होता या मधुकरनं हा पोलिसांसमोर सांगितला की यानेची हत्या केलेली होती. महिलेची सततची पैशाची मागणी, हा महिलेला त्रासलेला होता, ह्यामध्येच त्यानं महिलेची हत्या केलेली होती. तर मंडळी, जो खरा आरोपी आहे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, त्याला आता तुरुंगात सुद्धा पाठवलेला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे की अनैतिक संबंध कितीही गुप्त पद्धतीने चालत असले, जरी यांच्यामध्ये कोणी विरोध करत नसला किंवा इतर लोकांना काही माहिती जरी नसेल, तरी कधी ना कधी या दोघांमध्ये असा दुरावा निर्माण होत असतो आणि ह्याच्यामध्ये एकमेकांचा कोणी जीव घेत असतो. अशा बऱ्याच काही घटना आपण ऐकतो आणि पाहतो. ह्यासाठी आपण अशा अनैतिक संबंधापासून दूर राहावं, अशा लोकांपासून दूर राहावं, हेच या व्हिडिओ मागचा उद्देश. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.